हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळचे आता वाजलेले 6 आणि आज नियोजन आहे भाजी बनवायचं काजू मसाला. तर काजू मसाला बनवायचा आहे आणि आशूच्या हाताने बनवणार आहे आज. आणि आजीबाई इथं बसलेली आहे चहा घेत. बाकीचे मेंबर सगळे बाहेर आहे, बाकी सगळे बाहेर बसलेले आहेत. तो है क्या चल रहा है इधर क्या चल रहा है, क्या चल रहा है मेरा बायको काय म्हणती? काय तुम्ही म्हणले माझी तब्येत लय कमी झाली, शर्ट तर बरा आवडला. थोडं आवड आहे डिल्लाय. हा येतच नव्हता, तो का आलाय कमीत कमी नव्हता येत, गुंड्याच लागत नव्हते. हा दाजींची काय टी शर्ट आता ढापावंच लागतील. आवळ जर झाले असेल तर काय कामाचे तुमचा? विरा आम्हा विराला ठेवलं मी घालायला. चल चल बघू मी मोकळे नाही पप्पा तुमचे जुने घालायचे. विरा नवीन काय 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 बळा काय म्हणली? आतमध्ये पप्पा पण बसले काय तोंड सोड. पप्पाला आधी झोप. हा पप्पा रूट कॅनल करायचं आज करून आले ना काहीतरी. तो वैतागच झाला म्हणायचं. त्यात काय भात टाकलाय का? नाही ती करायची ना सांबारला डाळ. असं आहे का? पप्पाचं आहे ना. मी ना काजू मसाला करणार आहे आणि त्याच्यासोबत रोट्या करणार आहे घरच्या घरी. तर मी ना काजू मसाला बनवते आणि घरच्या घरी रोट्या पण बनवते मैद्याच्या. तर ना आता मैद्याचं पीठ घेतलंय मी, त्याच्यामध्ये ना दही टाकणार आहे. रोटी हे करते रोटी. हा अरे वा भाजणीवाली की धर तव्यावर भाजायची. दही टाकलं त्याच्यानंतर थोडासा सोडा टाकायचा. तर एवढा सोडा टाकणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मीठ, थोडीशी साखर. आता ना मळून घ्यायचं मस्त. चमचा ना घी टाकला. हा काय दिसतो राहिलं ते. घी वाया नाही जाऊ म्हणून चमचा समजू. आता लय भारी मळायला. आणि ना पाणी टाकले थोडंसं मळायला आणि तूप टाकले. सगळं द्यायचं जर पाहिलं. पाणी थोडंच टाकलं एकदम. बरं झालं म्हणून ते लय मऊ सूट झालं ना. ते अजून लय मऊ होणार आहे. जसं भिजन का भाजी वस्तू ठेवायची एक तास. वास एवढा येतो ना तुपाचा भाजी. तर आता आहे ना पीठ मळून झालं आणि याला मी 1 तास झाकून ठेवणार आहे असंच. तर आता आहे ना झाकून ठेवायचं याला 1 तास असंच. तोपर्यंत आपण भाजी आता हे पीठ आहे ना आपण लोटे बनायला ठेवले मळून 1 तास ठेवायचं ते. आता काजू मसाला बनवायचा तर काही भाजीत टाकण्यासाठी काजू आणि हे ना आपण पाण्यात टाकणार आहे. गरम पाणी केलं आहे, इथं कांदा केला आहे, त्याच्यामध्ये आधी काजू टाकायचा. थोडं शिजून घ्यायचं ते कांदा आणि काजू. थोडं शिजून घ्यायचं. तर आधी हे ना शिजलेलं आहे, याच्यात काढून घेते मी. हे बारीक करायचं आता. हे ना थंड होऊन दिलं मी आणि आता मिक्सरमध्ये ना बारीक करून घ्यायचं. तर मी ना अशी पेस्ट करून घेतली ना, याच्यात तूप टाकणार आहे. तर तूप गरम झालंय का त्याच्यामध्ये काजू टाकायचे. आज खाऊन पण बघायचं एक एक.
काजू आहे ना आता मस्त असे रोस्ट झाले तर काढून घ्यायचे ताटामध्ये. तर काजू आहे ना मस्त फ्राय झाले आणि त्यानंतर आता आपण हे मसाले ना तेलामध्ये टाकणार आहे. तेजपत्ता, लवंग, मिरे आणि जिरे हे सगळे ना त्यामध्ये टाकून हे पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यात एक सुगंध येतो. तर आता आहे ना टोमॅटो टाकायचा. तर इथे ना मिरची पावडर, गरम मसाला आणि आमच्याकडे कोथिंबीर मसाला भेटतो तर हे सगळे मसाले म्हणजे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ना तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये मीठ हे सगळं त्याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं. आता आपला कांदा आणि टोमॅटो मस्त फ्राय झाला होता. त्याच्यामध्ये आधी तो गरम मसाला म्हणजे तेजपत्ता, ते सगळं फ्राय झालं होतं आणि त्याच्यानंतर हे मसाले आपण मस्त फ्राय होऊन दिले. याच्यामध्ये आपल्याला जर अजून तुपाची गरज वाटली तर आपण टाकू शकतो, कारण की आधी मी गावरान तूप वापरलं होतं तर तेच टाकायचं, याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाही. तर त्याच्यामुळं आणि आता आपण जो कांदा आणि काजू बारीक केलेलं होतं ना तर ते मिश्रण याच्यामध्ये ना मस्त परतून घ्यायचं. तर ना ते मस्त असं फ्राय होऊन घ्यायचं. तर याच्यामध्ये ना थोडंसं दही, थोडंसं बटर. तर ना थोडंसं बटर म्हणजे असंच आहे ना. आता रोटी बनवायची. तिकडे ना आता भाजी शिजायला टाकलेली आपण काजू मसाला आणि आता ना रोटी बनवणार. तर हे मस्त फुगलंय. तर हे पीठ आपण 1 तास आहे ना भिजून दिल्यामुळं ते इतकं मस्त झालं होतं आणि फुगलं पण होतं. त्यामध्ये आपण दही पण ॲड केलेलं होतं त्यामुळं. आणि आता लाटताना ना खाली पीठ टाकायचं आणि जो गोळा आपण घेतला होता ना त्याला पण पीठ लावून घ्यायचं आणि मस्त असं लाटून घ्यायचं. तर इतकी छान रोटी तयार होते. आणि रोटी ज्या आकारात आपल्याला बनवायची ना त्या आकाराचाच गोळा घ्यायचा. आता मला छोटी बनवायची होती तर मग मी छोटी घेतली होती. आणि जर आपल्याला कडक बनवायची असेल ना मस्त तर थोडी पातळ लाटायची आणि जाड जर थोडीशी अशी मऊ सर खायची असेल ना तर थोडीशी जाड ठेवायची. तर इथं मला कडक जास्त आवडते, म्हणजे भाजीसोबत अशी कडक रोटी खूप छान लागते. तर त्याच्यामुळं मी थोडीशी पातळ लाटली आणि ती इतकी चविष्ट लागते. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली होती आपण तर त्याच्यावरून ॲड करायची आणि पुन्हा लाटून घ्यायचं. तर मस्त एकदम अशी तयार होते. आणि जर आपल्याला नानसारखं जर बनवायचं असेल ना तर त्यावरती हावरीसुद्धा आपण म्हणजे सफेद तीळ तर ते सुद्धा याच्यावरती टाकून लाटून घेऊ शकतो. आणि आता खालची बाजू जी आहे ना त्याला आता पाणी लावून घ्यायचं. वरच्या साईडला लावायचं नाही, खालच्या बाजूने लावायचं आहे. आणि ती पाणी जे आपण ज्या साईडला पाणी लावलं ना ती तव्यावरती बाजू टाकायची, म्हणजे ती तव्याला चिटकली पाहिजे जेणेकरून. तर सगळ्या साईडला मस्त असं पाणी लावून घेते मी, तुम्ही बघत असतील. आणि मस्त अशी त्यानंतर तव्यावर टाकायची आणि तवा लोखंडी वापरायचा आहे, मी लोखंडी घेतला. तर अशी मस्त अशी होती ती. आता आहे ना काही जण काय करतात खालच्या साईडने अशी चिटकून राहते आणि ती तर तवा उलटा करून पण डायरेक्ट भाजतात. तर जर तुमची रोटी जर निघाली नाही ना तर तुम्ही डायरेक्ट तवा उलटा करून पण भाजू शकता. तर इथे ही निघत होती, मी बघत होते निघती का, अजून ती भाजतच होती. तर निघत होती त्याच्यामुळं मी काढून उलट्या साईडने भाजली, कारण की जसं आपण बाजरीची भाकरी भाजतो ना तसं. आणि तवा उलटा करून पण तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजू शकता.
तर इतकी छान रोटी तयार होते ना, मस्त अशी लागते. त्याच्यावरून आपण बटर पण लावायचं पूर्ण झाल्याच्या नंतर. आता तुम्ही बघू शकता, पूर्ण मी बघत होते निघती का चिटकून राहते, तर निघत होती. थोडीशी भाजून देत होते मी इथं. तर थोडीशी मस्त अशी खालच्या साईडने पण भाजून द्यायची आणि पूर्ण भाजल्याच्या नंतर लालसर काढून उलट्या साईडने पण भाजून घ्यायची. आणि लोखंडाचा तवा पाहिजे, म्हणजे ती छान रोटी तयार होते. तसं तुम्ही दुसऱ्या तव्यावर मी अजून ट्राय नाही केलं, माहीत नाही होती का नाही. तर मी पण उलटी करूनच भाजणार होते, पण नंतर निघाली, मग मी अशी भाजून घेतली. आणि छान पण वाटते, खायला पण भारी लागते, एकदम मस्त. हॉटेलपेक्षा पण भारी लागली. हॉटेलच्या तरी असं चावायला थोडंसं असं हे होतं, आणि हिच्यात टेस्ट पण इतकी होते ना मस्त अशी. तर दोन्ही साईडने असं मस्त भाजून घ्यायच्या. भाजल्याच्या नंतर त्यावरती आपण बटर लावायचं आणि मस्त असं नान रोटी तयार होते. जर आपण सफेद तेल हावरी जर यूज केली असेल ना, नानच तयार होईल तो. तर आता तुम्ही बघत असेल यासारखी भाजून घ्यायची. तुम्ही डायरेक्ट तव्यावरती पण असं म्हणजे दोन्ही साईडने भाजली तरी होती, कारण की मी बाकीच्या दोन्ही साईडने तव्यावरती भाजल्या तरी पण त्या तयार झाल्या छान रोटीसारख्याच. पण अशी गॅसवर जर भाजली ना एक साईड, तर ती मस्त अशी छान कुरकुरीत पण होते आणि मस्त म्हणजे भारी लागते खायला अजून. तर याच्यावरून मी थोडंसं ना बटर लावून घेते आणि मस्त अशी रोटी तयार झाली, तुम्ही बघत असतील. तर तिकडं ना भाजी पण एक साईडला आपण काजू मसाला ना शिजत होता, तर तो शिजून झालेला होता आणि मग गॅस मी बंद करून टाकलेला होता. तर ना भाजी पण मस्त अशी शिजून झालेली आहे. आता मम्मीला मी मस्त नेऊन देणार. आता तिचा घे आणि मस्त गरमागरम. तर भाजी पण गरमच होती, तर त्यावरून थोडंसं बटर टाकला, त्यामुळे अजून टेस्ट येते खायला. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की खूप टेस्टी झाली होती. आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली, म्हणजे जेणेकरून आपलं एकदम हॉटेलसारखं खायला फील येईल. तर एकदम टेस्टी झालं होतं. पप्पाला काय इडली सांबार होतं ना. राशमध्ये लय आणून मस्त अशी प्लेट. बरोबर, भाजी कशी काय अगोदर खाऊन भाजी भाजीसाठी बनवते इडली सांबार बनवलं. हां, मम्मीसाठी हे बनवलं. रोटी आणि काजू मसाला. हॉटेलसारखी खरंच आहे का? नसतं पुरीचं कौतुक नका करू. खरंच एकदम हॉटेलसारखी. खरं पप्पाला टेस्ट करायला द्यायला पप्पानी खरं सांगितलं असतं. क्या आहे? अले आले 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 अच्छा काय अच्छा काय वाकडं तोंड करते. हा का? नाही बाबाकडे थांब थोडा वेळ, फक्त थोडा वेळ बाबाकडं. मी आलो जाऊन. नको नको तू थांब थोडा वेळ, मी चाललो आता. आता ना आम्ही जेवण करतोय आणि होत पण आलंय आमचं निम्म शिम्म. म्हणजे भाजी तेवढी भारी झाली ना, तर लक्षातच नाही शूट करायचं. मग पहिलं खाऊन नंतर कसं वाटलं मग? एकदम हॉटेलसारखं झालं ना. रोटी तर हॉटेलपेक्षा पण भाजलेली. हॉटेलमध्ये तर एवढं खास नाही लागत. तुमचा फोन नाही राहत. हो, तो फोन नका हो देऊ तिच्याकडं. तिच्या पुढे फोनची काय किंमत नाही. पण आफ्टर फोन जाईन नको, आपण शिफ्टिंग घेऊ आता. जो काय गेलोय जुना झाला, नवा घ्यायचा आहे ना. iPhone 16 बाबाचा पडलेला ते बाबाचा घे ना. बामटे पप्पाचाच फोडायचा. अरे एकदम मस्त झाली खरंच. तुम्ही ट्राय करा ही रोटी, एकदम भारी लागते खायला. फार हॉटेलपेक्षा सुद्धा, म्हणजे हॉटेलची तर एवढी चव नाही लागत. एकदम भारी भाजी, तर एकदम भारी झाली. बसती वैली कशी. बसायलाच पाहिजे आता डायरेक्ट. तर मस्त अशी इथं इडली, काय म्हणते याला, इडली आणि इथं सांबार रेडी झालेलं आहे. आणि इडली एकदम भारी दिसतो राहिली, मस्त सफेद सफेद मस्त आहे. पप्पासाठी ना स्पेशल. आणि इकडं काय सांबार. वा 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 लय भारी. मोमो
मऊ मऊ झाले ना, झाले या. तर मस्त अशी पप्पाची डिश तयार झालेली आहे आणि आता पप्पाला द्यायला चालली पण पप्पा अजून झोपेल. आणि इकडे चालू आहे आशूची तयारी. आशूचं थोडं वेगळं हटके चालू आहे आज. आणि इकडं माझ्या हातात चालू होतं ना मग गॅस आणि इकडं विरात झोपेतून उठली आहे.